सालाबादाप्रमाणे दिवाळीच्या निमित्तानं आयोजित या पत्रकार बांधवांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, हेमंतजी चव्हाण, सर्व पत्रकार बांधव आणि मित्रांनो, दोन भगिनींनो, मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना या दीपावलीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो। आपण मला वाटतं 15-20 वर्षापासूनचे हे ऋणानुबंध आपले आहेत। प्रत्येक दिवाळीला मी फराळाच्या निमित्तानं आपल्याला आमंत्रित करतो आणि एकमेव हाच एक दिवस असा असतो की त्या दिवशी आपण सगळेजण एकत्रित येतो, एक हितगुज आपण गप्पांच्या माध्यमातून साधतो। अनेक वेळा लोकप्रतिनिधी आणि पत्रकार परिषद हा कुठला तरी विषय घेऊन येतो आणि त्याच्यावर आपण चर्चा करतो, परंतु आजचा हा दिवस असा आपला असतो की आपण ह्या दिवशी आनंदाने गप्पा मारतो, गेट टुगेदर करतो आणि एकमेकांची हितगुज साधतो। आणि म्हणून मी आज पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आपण आमच्या आमंत्रणाला मान देऊन सगळेजण आलात, फराळाचा स्वाद घेतला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आपल्याला दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देत असतानाच आता त्या विषयावर जायचं नाही। आपण काही आज जे काही गप्पा आपण या ठिकाणी मारल्या, त्या गप्पांमध्ये खरं म्हणजे काही गोष्टी आपण या ठिकाणी सांगितल्या, अर्थात ते प्रश्नच तुमचे आहेत। खरं म्हणजे ते प्रश्न मला असं अपेक्षित आहे की तुम्ही याच्यातून हा प्रश्न तुम्हीच वृत्तपत्रातून किंवा पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही मांडावे। याचं कारण असं आहे की मी पहिला जो काही विषय सांगितला, मी नेहमी सांगतो की पत्रकारिता निश्चित एकमेकांचे आपण उनं दुनं हे ते सगळं निघत असतं, विरोधक असतात, सत्ताधारी असतात, प्रत्येकाच्या भूमिका ह्या सत्तेमध्ये गेल्यानंतर बदलतात, विरोधात गेल्यावर अशा वेगळ्या असतात आणि याचा सगळ्यांचा सराव मला असं वाटतं की आपला सगळ्यांचा झालेला असतो। पण काही ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या माध्यमातून यायला पाहिजे असं आम्हाला देखील अपेक्षित असतं। अर्थात मी जे काही म्हटलं की सत्तेत असल्यावर भूमिका वेगळी असते आणि विरोधात असल्यावर भूमिका वेगळी असते। आज जर का आपण पाहिलं तर मुरुमचा विषय मला वाटतं या ठिकाणी झाला। नगरपालिकेला सांगायची आवश्यकता नसते, नगरपालिकेचे हे सगळे बांधकाम विभागाचा असेल, मुरुमचा असेल, हे वार्षिक टेंडर असतं की काही छोटे मोठे जे कामं आहेत हे छोटे मोठ्या कामांना मग ते नगरसेवकाचं किंवा आमदाराची सुद्धा गरज पडणार नाही अशी सुविधा मला वाटतं राज्य सरकारकडून प्रत्येक विभागामध्ये ह्या झालेल्या असतात। पण त्याच्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते अत्यंत भयानक असतात आणि म्हणून मी आपल्याला हा एक संदेश म्हणण्यापेक्षा ही एक बातमीच देतो की एका बाजूला जर आपण वाळूचं धोरण पाहिलं, म्हणजे संपूर्ण राज्याचं वाळूचं धोरण जर का आपण पाहिलं तर त्या वाळूच्या धोरणामध्ये आजपर्यंत एकही वाळूचा कण तुम्ही उचलू शकत नाही अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आता महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, खासदार आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहे, नगरपालिकेचे नगरसेवक आहेत। या प्रत्येकाचं बांधकाम करायचं असेल तर त्याला वाळूशिवाय पर्याय नाही। एका बाजूला कामही चालू आहेत आणि शासनाकडून आम्ही वाळूही विकत घेऊ शकत नाही हे तुमच्या डोळ्या देखत आहे। मग हे कामं होता कसे आहे? मग ही वाळू चोरी तुम्ही बंद करण्याच्या बातम्या देणार आहेत की नाही? आम्हाला माहिती आहे की इथे मुरुम लागणार आहे, आम्ही मुरुमा करता अधिकाऱ्यांना फोन करतो, पण मुरुम का टाकू शकत नाही? एका बाजूला वार्षिक टेंडर आहे पण तरी मुरुम टाकू शकत नाही। मग ह्या बातम्या आम्ही देणार आहेत की नाही? का टाकू शकत नाही? याचं कारण असं आहे की लोक किंवा मी जरी राज्यातला सत्ताधारी आमदार असेल तरी अनेक गोष्टी अशा असतात की पाय बांधलेले असतात आणि धावा म्हणून सांगितलं जातं। तीच परिस्थिती मग ते कोण राज्यकर्ते आहेत किंवा राज्य सरकार किंवा काय कायदे आहेत, आता जर का तुम्ही पाहिलं तर राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की तुम्हाला जर का मुरुम आणायचा असेल तर तुम्हाला शासकीय कुठल्या तरी याच्यातूनच आणावं लागेल आणि तेही रॉयल्टी फाडून तिथून तो मुरुम आणावा लागेल। आता ज्याला काही आपण ठेका दिलेला असतो, वार्षिक टेंडर दिलेलं असतं, आता इथून शासकीय खदान कुठेतरी 5-10 किलोमीटरवर असेल, आता तिथून एक ट्रिप टाकण्यासाठी रॉयल्टी फाडून त्याला जर यायचं असेल तर हे टेंडरला 10 पट वाढवावं लागेल, त्याच्याशिवाय तो मुरुमच टाकू शकणार नाही। आणि म्हणून वारंवार आम्ही टाकून सुद्धा
किंवा अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा अधिकाऱ्यांनी आदेश केल्यावर सुद्धा तो ट्रॅक्टरवाला वार्षिक ठेकेवाला तो तुम्हाला मुरुम टाकू शकत नाही. विषय एकदम किरकोळ आहे. मुरुमाच्या ट्रिपा पाहिजे, टाकायलाच पाहिजे. पण मग मला असं अपेक्षित आहे की तुम्ही, जरी मी सत्तेत असलो तरी ह्या बातम्या घ्या, लोकांना किंवा राज्यकर्त्यांना याची जाणीव करून दिली पाहिजे. याला खरी पत्रकारिता म्हणतात, असं माझं मत आहे. ही वस्तुस्थिती आहे की तांबे सरकारने आता सांगितलं की आमचे घर नियमित करा. आता हा विषय 2017 मध्ये मला वाटतं ग्रामविकास मंत्री आदरणीय भुसे साहेब असताना हा जेव्हा आपण विधान भवनामध्ये हा विषय घेतला, त्यावेळेस 2017 मध्ये हा कायदा झाला की 2011 पूर्वीचे जे अतिक्रमित घरं असतील, मग ते ग्रामीणचे असू द्या किंवा शहराचे असू द्या, 2011 पूर्वीचे जेवढेही घरं असतील हे नियमित करण्याच्या संदर्भामध्ये कायदा तयार केला गेला. 17 ते 2023 6 वर्ष झाले, अजूनही इम्प्लिमेंट नाही. तर ही काय इम्प्लिमेंट नाही हे एकदा तुम्ही तुमच्या पत्रकारितेतून विचारा किंवा याच्यावर आपणच शोधा की हे का झालं नाही. ही जी काही ताजमहलला जी खुटी मारून ठेवली ना, अख्खे जग फिरतंय पण अजूनही ते पाणी गळणं थांबत नाही, तशीच परिस्थिती ही आहे. सगळे डिपार्टमेंट आमचे आहे. एकमेव फक्त हा जर का विषय तुम्ही पाहिला तर आज पूर्ण राज्यातला हा प्रश्न 100% सुटणार आहे. आम्ही वारंवार अधिवेशनामध्ये हे सगळे विषय घेतो, पण याच्यावर मार्ग का निघत नाही, तर ही जबाबदारी तुमची सुद्धा आहे. तर मला असं वाटतं की हे चाणक्यपणे एखाद्या पत्रकाराने जर का अभ्यास पूर्ण ह्या विषयावर मांडला आणि त्याची जर का तुम्ही सिरीजच घेतली आणि त्या सिरीज मध्ये अशी एखादा पत्रकाराने तो विषय घेतला की आपल्याला आता हा विषय तडीस न्यायचा आहे, ह्या लोकप्रतिनिधींना मला भाग पाडायचा आहे, हा विषय जर का तुम्ही मनावर घेतला तर मला असं वाटतं की 100% तो विषय सुटायला आमच्या सारख्यांना सुद्धा मदत होईल. याचं कारण असं आहे, मी जे काही मेक सांगितली, कायदा झाला, लोक तिथंच राहत आहे, पण आज आमच्या पुढे ह्या अडचणी आहेत की ही जागा जोपर्यंत त्या मालकाच्या नावे होत नाही तोपर्यंत केंद्राकडून येणारं किंवा राज्याकडून येणारं घरकुल हे आपण त्याला मंजूर करून देऊ शकत नाही. आज ते जे काही जागा आहे ती फक्त म्हणजे तो जागा मालक नाहीये, तो इमला मालक आहे. जोपर्यंत तो त्या जागेचा मालक होत नाही तोपर्यंत राज्याकडून किंवा केंद्राकडून घरकुलाचा जो लाभ आहे, जो काही 1,00,000, 2,00,000, 2.5 लाख रुपयापर्यंतचा घरकुलाचा लाभ आहे तो त्याला मिळत नाही. तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नगरपालिका किंवा ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचा जो येणारा कर आहे तो ग्रामपंचायतांना किंवा नगरपालिकांना मिळत नाही. तोच व्यक्ती जोपर्यंत त्याला ती जागा त्याच्या नावावर होत नाही तोपर्यंत कुठली बँक त्याला कर्ज देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग हे सगळं काम काय फक्त पुढाऱ्यांचंच आहे का? मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जसं आपण 4 आधारस्तंभ समजतो, त्याच्यातला तुम्ही एक आहेत, आम्ही एक आहेत, आणि ह्या सगळ्या आधारस्तंभांची वेगवेगळी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याकरता मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता सेम परिस्थिती त्यांनी तो नगराज दादांनी तो प्रश्न मांडला नाही, खरं म्हणजे त्यांचा तो एक प्रश्न होता की तो म्हणजे ब सत्ता प्रकारचा. आता हा जो काही ब सत्ता प्रकारचा विषय आहे, गिरणेच्या काठाशी असलेले सगळे जेवढे गावं होते ते स्थलांतरित झाले आणि या स्थलांतरित झालेल्या गावांना ब सत्ता प्रकार दिला गेला मागच्या 50 वर्षापासून. पण ते ब सत्ता प्रकार दिल्या गेल्यामुळे ते अजूनही घरं वाटणी होऊ शकत नाही, ते विक्री करू शकत नाही, त्याच्यावर कर्ज काढू शकत नाही. आता तेव्हा आजोबा होता, नंतर बाप झाला, आता मुलं झाले, त्याचे नातू होत आहे, वाटण्या करायच्या आहे, नावावर करायचं आहे, त्याच्यावर कर्ज घ्यायचं आहे, अजूनही तो प्रश्न सुटत नाही. हा विषय आम्ही वारंवार मांडलेला आहे. तुम्ही याच्यावर वाचा फोडणार आहेत की नाही? मला असं वाटतं की ह्या सगळ्या विषयांच्यासाठी जे काही तुम्ही आज आपण प्रश्न उत्तर घेतली किंवा चर्चा केली, ह्या चर्चेतून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी जर का वेगवेगळे विषय जर का आपण हाताळले आणि त्याच्यावर जर का आपण केलं, नाही तर मग बऱ्याचदा असं होतं, तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा. आता मी परवाच्या बातम्या ऐकल्या, यांनी निवेदन दिलं म्हणून दुष्काळ डिक्लेअर झाला, त्यांनी आंदोलन केलं
म्हणून दुष्काळ डिक्लेअर झाला, मी विधान भवनात बोललो म्हणून डिक्लेअर झाला. माझं तर म्हणजे अशी शंका आहे की उद्या जर का जरांगे पाटलांना मराठा समाजाचं आरक्षण मिळालं तर आमच्यासारखे हे सगळे निवेदन देणारे म्हणतील की आम्ही निवेदन दिलं होतं म्हणून जरांगे पाटलांना मराठा समाजाचं आरक्षण मिळालं. हे हास्यास्पद आहे. मला असं वाटतं की हे आपली थापडी खेळत बसण्यापेक्षा कुठेतरी स्पष्ट पत्रकारिता ठेवा ना. मग ते किशोरप्पा का असे ना, निदान जो कोण काय करतोय याच्याकरता 8 वर्ष झाले, 8 वर्ष सातत्याने किशोरप्पांनी ह्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याला 50 पैशाच्या आत आणीवारीमध्ये ठेवलं, दुष्काळी जाहीर केला. मी एकही निवेदन पाहिलं नाही. पण आता इलेक्शन डोळ्यासमोर आहेत म्हणून एक दिवस पहिले निवेदन दिलं आणि यांच्या निवेदनामुळे डायरेक्ट डिक्लेअर झालं. माझ्या त्यांनाही शुभेच्छा आहेत. पण आता जरा एक प्रश्न त्यांनाही विचारा. खरं म्हणजे मी आजपर्यंत माझ्याकडे जर का पीक विम्याच्या संदर्भात कुठलाही आमचा शेतकरी बांधव आला असेल ना तर त्याला मी आजपर्यंत असंच उत्तर दिलंय की बाबा पीक विम्याशी माझा काही संबंध नाही. पहिल्यांदा त्या पीक विम्याचं नावच आहे पंतप्रधान पीक विमा योजना. आता आमचा शेतकरी तो बिचारा त्याला अनाडी आहे, त्याला खूप काही कळतं असं नाहीये, परंतु त्याचा साधा प्रश्न असतो की आम्हाला पीक विमा मिळायला पाहिजे. आता माझा त्यांना नेहमी असं हे म्हणणं असतं की निश्चित पीक विमा मिळायलाच पाहिजे. पण आज अशी परिस्थिती आहे की आमचाही इन्शुरन्स असतो. माझा ऍक्सिडेंट झाला, मी मेलो तर मला पीक विम्याचा बेनिफिट मिळतो ना. का मी भरला म्हणजे दुसऱ्याच दिवशी ड्युटी साहेबला माहिती. आता मी 10 वर्ष झाले पॉलिसी काढली होती, 10-12 लाख रुपये भरले आणि 5 लाख रुपये वापस दिले, तरी ते असं सांगताय की मी पीक विमा दिला, मी इन्शुरन्स दिला. 10-12 लाख रुपये भरले असतील, 5 लाख रुपये 4.5 लाख रुपये दिले आणि त्याचं बी इतकं कौतुक चालू आहे. आता सेम परिस्थिती पीक विम्याची आहे की जर पीक विमा आम्ही काढला, आता ह्या पीक विमा खरं म्हणजे हा काही निकष असे आहे की तुमचे सातत्याने 45 डिग्री सेल्सिअस पेक्षा 5 दिवस किमान तुमचं टेम्परेचर गेलं पाहिजे. अतिवृष्टी होऊन ते रेकॉर्डला आलं पाहिजे. काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचं इतकं मोठं वादळ आलं पाहिजे की त्या वादळ तुमचं रेकॉर्डवर आलं पाहिजे आणि ते सगळं झाल्यानंतरच तुमचा पीक विमा हा ऑटोमॅटिकली डिक्लेअर होतो. पण आता आमचा समज असा आहे की आम्ही पीक विमा काढला म्हणजे तो भेटलाच पाहिजे. पण मग याच्याकरता आम्ही कधीतरी प्रबोधन करणार आहोत की नाही की फक्त समोरच्याने सांगितलं की हाला हा लावायचं, होला हो लावायचं आणि ते पुढे चालून त्याच लोकांना याचा त्रास व्हायचा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या आपण पण सांगितल्या पाहिजे. मला असं वाटतं की आता 8 दिवसापूर्वी ज्या एकाने पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यात सांगितलं होतं की मी अमुकला निवेदन दिलं आणि पाचोरा भडगाव तालुक्यातल्या लोकांना 6 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला. 8 कोटी. आता त्याला विचारा की 8 कोटी रुपये मंजूर झाला नाही, दिवाळी गोड झाली आणि त्यांच्या खात्यात पडले. त्याला म्हणा 8 रुपये तरी पडले का? आजच्या सगळ्या पेपरांमध्ये बातम्या आहेत की पूर्ण महाराष्ट्रातल्या एकाही अकाउंटवर पीक विम्याचा पैसा पडला नाही आणि त्यांनी दिवाळी पण गोड करून टाकली त्यांच्या निवेदनावर. मला ह्या लोकांची खरंच कीव येते आणि बातम्या टाकणाऱ्यांची त्यांच्यापेक्षा जास्त कीव येते. मला म्हणजे हाही एक तुम्ही घ्या ना, कारण शेवटी आम्ही कोण आहोत त्याच्यापेक्षा तुम्ही एक नामांकित पत्रकार आहात. तुमचं एक वृत्तपत्र हे नामांकित आहे. त्याच्यात येणारी प्रत्येक बातमी ही योग्यच असेल, खरीच असेल असं एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे. आपल्यापेक्षाही आपल्या वृत्तपत्राचं नाव मोठं आहे. त्या वृत्तपत्रामध्ये माझी जर का खोटी बातमी गेली तर त्याच्याबद्दल माझ्या ह्या पब्लिकमध्ये किंवा ह्या जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. दुसऱ्यांदा तो माझ्यावर आणि माझ्या वृत्तपत्रावर विश्वास ठेवणार नाही याची देखील जबाबदारी आणि हमी मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून आपण ह्या ज्या काही तो बोगद्याचा विषय आहे नक्कीच आपण तो या ठिकाणी घेऊ. असे अनेक विषय आपण सांगितले. मी हे सगळे विषय मार्गी लावणार यात काही शंका नाही. पण आज
मी आपल्याला या निमित्तानं मी सांगेल की तुम्ही एक साधा प्रश्न आहे, म्हणजे मी जे काही खरंच पत्रकारिता करत असतील त्यांना हा सगळा विषय पण लक्षात येईल. माझी सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही विचार करा, शेती तीच आहे, इलेक्ट्रिक तीच आहे, शेतकरी तोच आहे, पण आज आमच्याकडे एवढी इलेक्ट्रिसिटीची मागणी किंवा ट्रान्सफॉर्मरची मागणी का वाढलेली आहे? मग उद्या MSCB वर किंवा किशोरप्पावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा तुम्ही एकदा छापा तर सही की ही का वाढली. म्हणजे 63चा ट्रान्सफॉर्मर होता, 5-7 वर्षापूर्वी हेच ट्रान्सफॉर्मरवर 30 शेती चालू होती. आता अजूनही 30 शेती आहे, उलट शेती कमी झाली, कारण काही शेती येणे झाल्या, तिथं घरं आले. पण तरी सुद्धा ट्रान्सफॉर्मरची डिमांड का होते आहे याचा एकदा तरी आपण विचार केला का? का होतोय एवढा डिमांड आपल्याला, का होते आहे? याचं कारण असं आहे की ह्या किशोरप्पांनी मागच्या 7 वर्षात जलयुक्त शिवारापासून तर जलसंधारण पर्यंत किमान 200 कोटी रुपयाची पाणी आडवा जिरवाची कामं ह्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये केली. तुमची भूजल पातळी वाढली. ज्या विहिरीला कधी पाण्याचा थेंब तिने पाहिलेला नव्हता, तिचा आता तळही दिसत नाही. ज्या विहिरीवर 5ची मोटर चालत होती तिथं आता 10ची मोटर टाकली तरी पाणी आटत नाही. जोनी कधी कपाशी पण काढू शकत नव्हता, तो आता मोसंबीच्या आणि केळीच्या बागा घ्यायला लावलाय. एवढी भूजल पातळी वाढली की आज आमचा प्रत्येक कोरडवाहू शेती करणारा शेतकरी हा 100% बागायतदार झालाय. याचं एकमेव कारण आपल्या ह्या युतीच्या सरकारने, मी लोकप्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीची कामं केली, त्या आज इतकी भूजल पातळी वाढली की लोकांना एकमेव फक्त प्रश्न आमच्या समोर असतो, तो म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा. त्या ट्रान्सफॉर्मरला MSCBच्या माध्यमातून आपण सगळे 33 अकराचे सबस्टेशन, 132 केव्हीचे सबस्टेशन, एवढे सगळं वाढून सुद्धा आज मी पूर्णपणे वीज देऊ शकत नाही. याचं एकमेव कारण आमच्या जमिनीची भूजल पातळी वाढली. आणि म्हणून आज हा सगळा विषय या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर येतोय. आणि म्हणून बांधवांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नक्कीच पत्रकार हा विषय अत्यंत महत्वाचाच आहे, पण पॉझिटिव्हनेस कसा आपल्याला तिथपर्यंत पोहोचवता येईल. आज माझ्या समोर एकमेव प्रश्न आहे, तो म्हणजे शेत रस्त्यांचा. आता माझ्याकडे ग्रामीण भागातलं आमच्या गावाचा रस्ता खराब आहे असं एकही जण कोणी येत नाही. आता मला फक्त शेत रस्ता द्या. याचं कारण सगळे रस्त्यांची जाळी आपण विणलं, सगळीकडे रस्ते 1001% 100% कंप्लीट केले. आता प्रश्न फक्त माझ्याकडे शेत रस्त्यांचा आहे. मग माझी आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की तुम्ही असं का प्रबोधन करू शकत नाही की आज माझ्याकडे, मी आपल्याला सांगतो आबा, 1 वर्ष झालं 100 किलोमीटर रस्ते मंजूर होऊन वर्क ऑर्डरही तयार आहेत. शेत रस्त्यांचे, शेतपानंद रस्त्यांचे 100 किलोमीटरचे. अजून एकही रस्ता मी चालू करू शकलो नाही. का करू शकलो नाही? याच्यावर तुमची ही जबाबदारी. मी याच्यासाठी हे विषय घेतोय की आज 100 किलोमीटर रस्ते गरजेचे आहेत. सगळे सण शेत रस्ते मागताय, पण मग आम्ही अशी एखादी प्रबोधनकर बातमी दिली का की हा शेत रस्ता करण्यासाठी नॉर्म्स असे आहेत की किमान 20 फूट रस्ता आम्हाला दिला गेला पाहिजे. आता जर का कायद्याने पाहायला गेलं तर जो नकाशावर रस्ता आहे तो कायद्याने 20 फूट आहेच आहे, कायद्याने आहे. पण शेतकऱ्यांची मानसिकता आता अशी झाली, आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत. आम्ही जेव्हा शेतामध्ये जायचो तेव्हा पोळ्याच्या दिवशी बैलगाडी घेऊन बांध एवढाले राहायचे की आम्ही गवत कापून बैलांना, गुराढोरांना 4 दिवस पोळ्याचा सण म्हणून त्यांच्या खांद्यालाही तेल लावायचो आणि त्यांना ते इतकं नरम बांधावरचं गवत खाऊ घालायचो. आज बांध सोडा, रस्ताही शिल्लक ठेवला नाही. म्हणजे तुम्हाला रस्ताही पाहिजे आणि नियमाच्या आत नको. आम्ही शेतात पिकवण्यापेक्षा बांधावर कसं घुसता येईल, हा जो काही आमचा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नावर आम्ही प्रबोधन करणार आहोत की नाही, ह्या बातम्या आमच्या जाणार आहेत की नाही, लोकांना हे सांगू शकणार आहेत की नाही. अर्थात कायदेशीर आपण आजही तो रस्ता घेऊ शकतो, पण मग आता ह्याच मस्त्या करायच्या का? आजही तुम्ही जर का पाहिलं तर तहसीलदार, प्रांत आणि आपले SDM आणि JMFC कोर्टापर्यंत साहेब यांचे आयुष्य चाललं गेलं.
रस्ता मागत मागत आणि रस्ता नाकारत नाकारत आयुष्य गेलं, लाखो रुपये गेले, तरी तो वाद अजून संपुष्टात आलेला नाही. पण असं आम्ही कधीतरी अशा एखाद्या गावात किंवा त्या तालुक्यात अशा पद्धतीने घेऊन निदान हा रस्ता जर यांनी कायदा दाखवला, कायद्याच्या चौकटीत जर का यायचं म्हटलं तर आम्ही 100%, कारण तो कायदा आम्ही शेतीचे सुद्धा मालक नाही, आम्ही चालक आहोत. आम्ही आजही राज्य सरकारला, या राज्यातला प्रत्येक शेतकरी हा शेत सारा देतोय, आपण भाडं देतोय, आम्ही मालक नाही आहोत. मग असं असताना आम्ही साधा रस्ताही घेऊ शकत नाही का? तर घेऊ शकतो. पण ह्या गोष्टी आपण सगळ्याच गोष्टी कायद्याने करणार आहोत का? आम्ही स्वतःची मानसिकता कधी तयार करणार आहोत? ह्या सगळ्या अशा एक ना अनेक गोष्टी बांधवांनो या ठिकाणी आहेत. तुम्ही आता गिरण्याचा विषय पाहिला असेल, पुलाचा, कोणीतरी मला सांगितलं. आता गिरण्याच्या पुलाचा एकदा तरी अशी तुम्ही बातमी द्या ना. जर तुम्ही इंग्रजांच्या काळापासून जर तुम्ही पाहिलं असेल तर या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या गिरणा नदीवर एक फक्त त्या भडगावचा गिरणावरचा पूल आणि त्या पांथाचा पूल, ऋषी पंथाचा पूल जर का सोडला तर ह्या गिरणा नदीवर तुम्हाला कुठेही पूल दिसला नाही. आज आपण ह्या 5 वर्षामध्ये गुढे नावरे केला, पांढरत निंभोरा केला, भडगाव वाघ केला, भडगाव पेठ ते भडगाव आझाद चौक केला, दोघं भातखंडे मंजूर केला, मायजी ते उतराण मंजूर केला. आत्ताच्या बजेटमध्ये हा जो काही जुना गिरणा पूल आहे तोही डबघाईस आलेला आहे, त्यालाही आता नूतनीकरणामध्ये घेतोय. आणि आता शेवटचा फक्त माझा राहिलाय दोघं बामरूड. एवढं जर का झालं तर गिरणेवरचे स्वातंत्र्यानंतरचा जो एक पूल होता तो आपल्या तालुक्यातला, आज 7 पूल आपण त्या ठिकाणी टाकले, याची किंमत किमान 125 करोड रुपये. पॉझिटिव्ह आपण काहीतरी घेणार आहोत की नाही? ह्या सगळ्या, मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, नाही तर बस ते सगळ्यांनी निवेदन दिलं मंजूर झालं, चांगली गोष्ट आहे. जय महाराष्ट्र. म्हणजे आम्ही हे सगळं करून करून मी तुम्हाला सांगतो, मी भूमिपूजनाला माझे लोक सांगता, आता मी एवढ्या मोठ्या पाणी पुरवठ्याच्या योजना आपण मंजूर केल्या, माझा प्रत्येक कार्यकर्ता मला सांगायचा आपण एवढं सगळं करतोय आणि श्रेय लोक घेत आहेत. अनेक जण तिथं सांगतात ना, काही लोकांनी सांगितलं की मी त्याचा पाठपुरावा केला आणि हामुक गावाची पाईपलाईन मी मंजूर करून आली, चांगलं केलं. अर्थात तो कार्यकर्ता बिचारा मला तळमळीने सांगतोय की तू ये, याचा श्रेय घे. आता तुम्हाला इथला प्रत्येक कामाचा साक्षीदार किंवा अध्यक्ष हा आमदार असतो. किशोरप्पा म्हणून मी म्हणणार नाही, पण एखादा आमदार त्या तालुक्याच्या किंवा त्या मतदारसंघाच्या होणाऱ्या कार्यक्रमाचा 100% त्या कामाचा तो अध्यक्ष असतो. त्याच्या अध्यक्षतेशिवाय, त्याच्या पाठपुराव्याशिवाय त्या तालुक्याचा त्या मतदारसंघातला, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, त्याच्या पाठपुराव्याशिवाय ते काम येऊच शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. असे अनेक विषय बांधवांनो आहेत. मला असं वाटतं की आपण आज दिवाळीचा सण आहे, आपण जास्त खोलावर जर गेलो तर अजून बी अर्धा 1 तास लागेल. हा, क्रीडा संकुलाचा विषय राहून गेला. आता क्रीडा संकुलाचा इतक्या वर्षापासूनचा प्रलंबित असलेला विषय होता. मला वाटतं देवकर आप्पा पालकमंत्री असताना, सतीश अण्णासाहेब त्या तालुक्याचे आमदार असताना, म्हणजे तेव्हा तो इकडे पण जॉईन नव्हता, पारवा भडगाव असताना ते क्रीडा संकुल मंजूर होते. आणि त्या क्रीडा संकुलचा त्या दिवसापासून प्रलंबित विषय होता. मध्ये मी 1 करोड रुपये मंजूर केले, पण थकीत बिलातच ते गेले होते, कारण तिथं चुकीचे विषय चालू होते आणि तुम्हीच लक्षात आणून दिलं आपल्या पत्रकार बांधवांनी. आपण त्याच्यावर काहीतरी 5-50 लाख रुपये मंजूर केले होते, परंतु आता आपण 4.5 करोड रुपये मंजूर करून त्याचा 100% प्रश्न हा मार्गी लावलेला आहे. त्याचं काम म्हणजे टेंडर वगैरे वर्क ऑर्डर या प्रोसेस मध्ये ते कदाचित असेल. असे एक ना अनेक विषय बांधवांनो आहेत. मी फक्त आता जो काय बवळाचा विषय आहे, आता तो भडगाव तालुक्यातल्याच बांधवांना मी सांगतो की आज जर का तुम्ही पाहिलं तर 11 जून 2019चा जो काय वादळ होत, आता काही टेक्निकल गोष्टी होत्या आणि त्या टेक्निकल गोष्टीमुळे 2023 उगवला. आता परिस्थिती इतकी भयानक होती की मी त्या बोरनार गावाला गेलो आणि त्या बोरनारला, आता एखादा शेतकरी बिचारा खरंच आपल्या पिकाला आपल्या पोटाच्या मुलासारखं, बाळासारखं जपतो
आणि जेव्हा अशी काही भयानक परिस्थिती येते त्यावेळेस मी माझ्या याच्याने पाहिलेलं आहे, माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. दोघं नवरा बायको ते केळीचं पीक उद्ध्वस्त झालेलं असताना अक्षरशः चक्कर येऊन खाली पडले. त्या बिचाऱ्याला मला वाटतं अटॅक आला. आणि मी ते चित्र पाहिल्यानंतर मी विधानसभेत ह्या विषयाला आवाज उठवला. पण माझा नाईलाज होता की घटना किंवा ती जी काही जी आर आहे जून मध्ये असं कुठलंही वादळ येत नाही, असं कुठलंही नुकसान होत नाही किंवा असं कुठलंही पीक नसतं असं त्या तुमच्या जी आर मध्ये आहे. मी त्याला मदत व पुनर्वसन विभागाकडे फिरत 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 2023 पर्यंत आलो. पण आज सुदैवाने मी आपले मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल दादांचे मनापासून आभार मानेन. मी त्यांना विनंती केली की ही वस्तुस्थिती आहे. इथे 10-10, 20-20 वर्षाचे निंबाचे बाबळाचे झाडं कोसळले, इलेक्ट्रिकचे पोल गेले, या केळीच्या बागा गेल्या. मग ह्या काय आम्ही हाताने पाळल्या? बरं, याचा सर्वे आदरणीय गिरीश भाऊ त्यावेळेस पालकमंत्री होते, ते येऊन गेले, कलेक्टर येऊन गेले, आम्ही स्वतः तिथं 10 चक्रा मारल्या. ही वस्तुस्थिती असताना तुमच्या जी आर मुळे जर का आमच्या शेतकऱ्याला बेनिफिट मिळत नसेल तर हा जी आर तुम्ही बदलला पाहिजे. मी लढत लढत आलो. पण मी अनिल दादांचे मनापासून आभार मानेल की त्यांनी ह्या गोष्टीला विशेष बाब म्हणून मला मंजुरी दिली आणि 23 मध्ये का होईना ते आपल्याला यश प्राप्त झालं. आज त्या ठिकाणी एक चांगलं काम झालं. सेम परिस्थिती आमच्या कल्याणीची होती, सेम. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्या बापाची, आई वडिलांची जी काय परिस्थिती आपण पाहिली, त्या समाजाची पाहिली, पूर्ण तालुक्याची जिल्ह्याची आपण परिस्थिती पाहिली. पण आज मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानेन की त्यांनी शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये शब्द दिला आणि 5 लाख रुपयाचा धनादेश मी दिवाळीच्या आधी त्या कुटुंबाला देऊ शकलो. हा एक आत्मिक समाधान आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या काही अनेक गोष्टी आहेत मला म्हणजे सांगण्यासारख्या. जर नुसतं विकासावरच बोलायचं म्हटलं तर मी तासन तास, कारण विकास एवढा केलेला आहे की मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पुढे जाणार आहोत. पण मला आता थोडस आपण तेच तेच फक्त पाणी, वीज, गटार, लाईट याच्या पलीकडेही आपल्याला, मला असं वाटतं की आपल्याला जायचंय. मी ह्या दिवाळीचं सोडा, जर खरंच तुमची तयारी असेल आणि खरंच आपल्याला समाजाला न्याय द्यायचा असेल, एक आधारस्तंभ म्हणून द्यायचा असेल, तर माझी आपल्याला विनंती आहे की एक दर महिन्याला आपल्याला सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून फक्त ह्या मतदारसंघाचा मी काहीतरी लागतो, मी याला काहीतरी देऊ शकतो, माझ्या लेखणीतून आमदाराचे, शासनाचे मी डोळे उघडू शकतो, अशी जर का आपली तयारी असेल तर मी, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी दर महिन्याला का होईना एकदा या, चर्चा करा. फक्त मतदारसंघावर चर्चा करायची, विरोधक फिरोधक कोणीच नाही. की आपल्याला हे चांगलं करायचं, हे काम करायचं, ह्या समाजाला, ह्या मतदारसंघाला आपल्याला सगळे मिळून न्याय द्यायचा आहे. ही भूमिका ज्यांची ज्यांची असेल ना त्यांनी बिनधास्त या, दर महिन्याला या. अरे मी तर म्हणतो ना, अशी डेअरिंग मला वाटत कोणी केली असेल, महाराष्ट्रात कोणी केलं नसेल. मी 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो, 2019 च्या आधी ही जी कैलासवासी तात्या साहेबांची शेवटची मिटिंग होती, मी आव्हान केलं होतं पूर्ण मतदारसंघाला. जवळपास 5,000 लोक होते आणि सगळे पत्रकार तुम्ही साक्षीदार होते. आणि सगळ्यांना आव्हान होतं की तुम्हाला वाटेल ते विचारा, प्रश्न तुमचे, उत्तर माझे. 5 तास निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये तो कार्यक्रम चालला. तात्यांनी माझी पाठ थोपटली की महाराष्ट्रात कदाचित हा पहिला कार्यक्रम आहे, इलेक्शनच्या पहिले असं कोणीही आव्हान स्वीकारत नाही. आणि ते 5 तास चाललेल्या कार्यक्रमामध्ये 100% प्रश्नांना मी उत्तरं दिली. एकाही प्रश्नाला ट्रोल झालो नाही. याचं एकमेव कारण की मी जमिनीवर आहे, माझं ह्या मतदारसंघाशी नातं आहे, इथल्या प्रत्येक विषयाला मी हाताळतोय आणि म्हणूनच एवढी आपण डेअरिंग करू शकलो. नाही तर एखाद्याही प्रश्नाला जर का ट्रोल झालो तर तो मला किती खाली आणू शकतो याची कल्पना असताना सुद्धा आपण 100% त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आव्हान दिलं. आणि म्हणून माझी हेच आपल्याला म्हणणं आहे की आपल्याला जायचंय, एकदम महत्वाकांक्षी प्रकल्प आपण घेऊन जाऊ. भविष्यात आपल्याला कशा पद्धतीने ह्या मतदारसंघातल्या तरुणांपासून, शेतकऱ्यांपासून, बेरोजगारांपर्यंतचा हा प्रत्येक विषय आपल्याला रेटून कसा नेता येईल. मी अनेकदा या विषयावर चर्चा करतो, परंतु मला माझी अजून तेवढी हिंमत पण नाही, त्या लेवलपर्यंत मी गेलेलोही नाही. दुर्दैव आहे की ना या जिल्ह्यात अशी बैठक होते ना, अशी चर्चा होते ना, उत्तर महाराष्ट्रात अशी कधी चर्चा होत नाही.
हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून आता मी तो नान सोडून मी आणि माझा मतदारसंघ एवढाच आता माझ्या समोरचा अजेंडा आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण मी जर का नेता व्हायला लागलो, कारण एकदा फक्त सुरेश दादांनी नाही मनोहर जोशींनी तात्यांना शॅडो कृषी मंत्री डिक्लेअर केलं आणि दुसऱ्या टर्मला त्यांचा पराभव झाला. म्हणजे इतका विद्वान माणूस की ज्यांनी महाराष्ट्रात कृषीच्या संदर्भात नाव कमवलं, ख्याती केली, आणि त्यांना उद्याचा कृषी मंत्री डिक्लेअर केल्याबरोबर ते इतके खेकडे लटकले की तात्यांना खाली यावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण बाकीच्या विषयांवर न जाता, ज्या नाही तो जहान आहे, एकदा जिवंत राहू मग पुढे जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.